हॅलो फ्रेंड्स, स्वागत आहे तुमचं राणी या ब्लॉगमध्ये. तर कसे आहात तुम्ही? बरेच असाल. तर आता वाजलेले आहेत 6:30 आणि माझा चहा वगैरे झाला, सगळं आवरलं. तरी पण बरंचसं बाकीचं काम राहिलेलं आहे. परंतु म्हटलं की काही असे थोडे विषयावरती बोलायचं आहे मला. तर विषय असा आहे की म्हणजे कमेंट्स इथं मला यूट्यूबला कमेंट्स मला जास्ती प्रमाणात आहेत असं दिसतं. परंतु मी कमेंट्स वाचायला घेतले की मला काही कमेंट्स दिसत नाही आहेत. म्हणजेच जे कमेंट्स हाईड केलेले असतात किंवा ज्या कमेंट्स केलेली आणि डिलीट मारलेली असते ती कमेंट्स दिसत नाही. तर ती कमेंट्स म्हणजे जस्ट स्टुडिओमध्ये जाऊन मी ती चेक केलं. असल्या कमेंट बापरे, म्हणजे मला वाईट वाटत नाहीये, हसायला येते की लोकांची पातळी कुठपर्यंत जाऊ शकते, लोक किती खाली पातळीला जाऊ शकतात. हे की काय मुलीची बदनामी करते, हे लव्ह मॅरेजचं सांगून तुम्हाला काय सिद्ध करायचंय, समाजाला काय बोध देताय तुम्ही. तर मला तुम्हाला सांगायचंय, समाजाला बोध देण्यासाठी तो व्हिडिओ नव्हता. की मुली ज्या वेळेला आई वडिलांनी करून द्यायचं म्हटल्यानंतर किती अपेक्षा ठेवतात आणि स्वतः करतात, त्यावेळेला त्यांना कुठलीही अपेक्षा नसते. मला हे त्या व्हिडिओच्या माध्यमातून सांगायचं होतं. आणि मुलीची बदनामी करायची राहिला प्रश्न, तर बदनामी करण्यासारखं त्याच्यामध्ये आहे काय? लव्ह मॅरेज काय असा खूप मोठा गुन्हा नाही आहे आणि लव्ह मॅरेज काय अशी खूप मोठी बदनामी नाही आहे की जी मी जगात असं कोणी काही करतच नाही आणि ती माझ्या मुलीने केले म्हणून मी इथं शेअर केले तर खूप मोठी बदनामी झाली आहे. बोला ना. तर मला सांगायचंय की माझ्या त्या व्हिडिओमधून समाजाला काय घेण्यासाठी किंवा काही नाही घेण्यासाठी, घेणाऱ्यासाठी खूप काही आहे. ती पण सांगते तुम्हाला. ज्याला घ्यायचंच आहे ना त्याच्यासाठी खूप काही आहे, पण ज्याला काही घ्यायचं नाही, उगच काहीतरी दोष शोधत राहायचं आहे, ते तुमच्यासारखे असे असतात. कारण समाज सुधारक नाही आहे मी हे पहिलं पण सांगितलेलं आहे. माझं मत इथं मी मांडते, मला जे काही घडतं ते इथं मांडते. ही माझी छंद समजा किंवा आवड समजा. एवढे ते इंदुरीकर महाराज समाज सुधारण्यासाठी ती बिचारा एवढं नरड फाडू फाडू त्याचा जीव जायचा वेळ आलाय. तो एवढं नरड फाडू फाडू लोकांना सुधारण्यासाठी बरेच काही असे बोलत असतो, सांगत असतात, तरी लोक त्यांचं काही घेत नाही. सगळं कळत असतं, समजत असतं, पण मान्य करायचं नसतं की हां हे असं करायला पाहिजे आणि जीवनात त्याचा उपयोग करत नसतात. तर ते एवढे मोठे महाराज असून ते एवढे समाज सुधारण्यासाठी खरंच खूप काही करतात. कारण मी त्यांना खूप मानते. कारण तो माणूस डायरेक्टली आणि तोंडावरती बोलतो, जे खरं आहे ते बोलतो. त्याच्यात त्या प्रत्येक कीर्तनामधून त्याचं असं काहीतरी घेण्यासारखं असतं की खूप काही घेण्यासारखं असतं, पण लोक ती घेत नाहीत. जर त्यांचं काही घेत नाही, तेवढ्या मोठ्या महाराजांचा आदर्श घेत नाहीयेत, तर मी तर एकदम किरकोळ सर्वसामान्य माणूस आहे. माझ्या व्हिडिओमधून घेण्यासारखं किंवा त्याच्यातून काही बोध भेटण्यासारखं काय आहे? हां, मी तर म्हणते ना, ज्याला काहीतरी घ्यायचं असतं ना, तो किती बी, आता एक जण तर असं म्हणतात, काय बडबड करती, हिजीला तरी कळते का? मी तोत्र बोलतेय, मी खेकानं बोलतेय, किंवा मी काय बोलते ही तुम्हाला कळत नाही, म्हणजेच तुमची बुद्धीची क्षमता तेवढी नाही आहे की तुम्हाला माझं म्हणणं कळेल, एवढी तुमची बुद्धी नाहीच आहे. तर अशा इतक्या वयस्कर लेडीज डीपी आहेत, देवाचे फोटो आहेत त्यांच्या डीपीला, त्या लोकांनी सुद्धा एकदम खालची पातळी गाठून कमेंट्स, वाव, खूप मस्त, असंच कमेंट्स करत राहा. तुमच्या अशा कमेंट्सनी मला प्रोत्साहन भेटणार आहे. मी पुढे माझ्या भविष्यामध्ये त्याचा मला खूप चांगला उपयोग आहे. कारण सरळ रस्त्याला कधी पण गतिरोधक असतात, बरोबर ना? तर मला पुढे जाण्यासाठी तुमचा खूप सारा वाटा असणार आहे आणि त्यासाठी खूप सारे थँक्यू. वाईट कमेंट्स करणाऱ्यासाठी खूप सारे थँक्यू. तुम्ही असंच माझ्या वाईटीवरती पडून राहा, चॅनलवरती येऊन अशी घाण करत राहा आणि तुम्हाला त्यासाठी बेस्ट ऑफ लक.
खूप साऱ्या शुभेच्छा तुम्हाला ते घाण करण्यासाठी. कारण तुम्ही घाण करत राहा. मी तुम्हाला एक कुत्रं असतात ना, कुत्रं तसं म्हणजे नाही का, त्याला किती बी तुकडे टाका न टाका तरी ते भुंकणारच. कारण ती कुत्र्याची जात असते आणि ती भुंकतच राहते. बरोबर. तो कुत्रा तरी प्रामाणिक असतो बरं का. जो रिअलमध्ये कुत्रा आपण म्हणतो ते कुत्रे प्रामाणिक असतात. घासभर घातलं तर ते आयुष्यभर चाकरी करतात. पण हे असे कुत्रे 1 रुपयाही न देता आणि 1 तुकडाही न टाकता एवढ्या सफाईनं काम करतात आपली बदनामी करण्याची, आपली इज्जत उचलण्याची. बिनपगारी फुलं अधिकारी आहेत ही, की जे इथं मी तुकडा टाकत नाही म्हणून फक्त भुंकण्यासाठी येतात आणि भुंकतात. असू द्या, भुंकत राहा. भुंकून एक दिवस तुमचा जीव जाईल आणि मग तुम्ही ह्या जगातून जाचाल. आणि तुम्ही असेच शोधत असता. हे जे कुत्रे असे असतात ना, हे कुत्रे हे फक्त कुठली लेडीज आहे किंवा कुठली लेडीज अशी चांगली आहे, संस्कारी आहे, किंवा कुठली लेडीज अशी सुंदर आहे, किंवा कुठली लेडीज म्हणजे अशी स्वाभिमानी आहे, अशा लेडीज शोधत असतात. हे कुत्रे असेच असतात बरं का. फक्त लेडीजच्या आयडीला जातात. हे लेडीजच्या आयडीला लेडीज कशा सिंगल कुठल्या आहेत किंवा त्यांचे काहीतरी फॅमिली प्रॉब्लेम्स आहेत हे शोधत असतात हे कुत्रे. आणि असे काही त्यांना भेटल्या लेडीज की जे काही घरातले प्रॉब्लेम असतील किंवा काही नवरा बायकोमध्ये प्रॉब्लेम असतील, अशा जर लेडीज असतील तर हे कुत्रे तिथं पडूनच राहिलेले असतात. बघा, कधी चांगली कमेंट्स करतील, कधी वाईट कमेंट करतील. त्यांना असं वाटतं की आपल्याला भाव देईल. परंतु तुझ्यासारखे कुत्रे असेच भुंकून शेवट एक गाडी येते आणि कुत्रे भरून घेऊन जाते. असा प्रकार तुमचा आहे. किंवा भुंकून तो कुत्रं तिथं बसलेला असतं. भुंकण्यात काय उपयोग नाही, यार माझं तोंड दुखायला लागलं, माझा जीव चालला म्हणून परत ते उठून पण जातं. तर तुम्ही असंच भुंकत राहा. मी अशीच पुढं जात राहील माझ्या चांगल्या लोकांसोबत. आणि राहिल्या आता माझ्या चांगल्या कमेंट्सवाल्यांसाठी, तर मला एका ताईनं सांगितले की ताई तू सोशल मीडियावरती आहे तर मनाची क्षमता ठेव की असे घाण लोक असतातच आणि अशा घाण लोककडे दुर्लक्ष करतो आणि तुझे व्हिडिओ चांगले असतात तू पुढे जा. तर त्या ताईला थँक्यू सो मच. आणि सगळ्यांनाच, माझ्या जेवढे बी मला चांगल्या कमेंट्स करतात त्या सगळ्याच ताई, दादा, जे कोणी असतील त्यांना सगळ्यांना थँक्यू सो मच आणि लव यू तुमच्यासाठी. खरंच यार, तुम्ही एवढे चांगले लोक आहेत माझ्या पाठीशी, तर मला कशाची भीती आहे. बरोबर ना. आणि हे खरं माझं मनापासून आहे. तुम्ही आज बी मला लाईक नाही केलं ना तरी चालते, पण तुम्ही माझ्यासोबत आहात हे माझ्यासाठी खूप. परत एका ताईने असं पण कमेंट्स केलेली आहे की अशा लोकांना असंच उत्तर दिलं पाहिजे पण तू घाण बोलू नको. दुसऱ्या ताईने अशी कमेंट्स केलेली आहे की तू आता कमेंट्स हाईड करू नको, आम्ही त्याची फाडून ठेवू. तर त्या पण ताईला थँक्यू सो मच. तर तुम्ही माझ्यासोबत असल्यानंतर मी अशा लोकांना कशाला लक्ष देईन. म्हणजे माझे चांगले लोक असल्यानंतर मी अशा घाण लोकांना आणि टवळगिरी लोकांना आणि अशा कुत्र्यांना लक्ष देईन. ह्या कुत्र्यांना फक्त बिस्किट टाकत नाही म्हणून हे भुंकतात, एवढं लक्षात घ्या. यांना असं वाटतं की घाण कमेंट्स केली की लक्ष जातं. परंतु आता तुम्हाला इथून पुढे दिसेल, तुम्ही किती बी घाण कमेंट्स करा, जलताय मजनू जलताय असा प्रकार होईल तुमचा. म्हणजे तुम्ही माझ्यावरती जळताय आणि म्हणून तुम्ही घाण कमेंट्स करताय. कारण ना, जे लोक जळतात ते लोकांबद्दल घाण विचार करत असतात. आणि तुम्ही असाच घाण विचार करत राहा, माझी प्रगती होणारच आहे. आणि मी सुरुवातीपासूनच तशा विचाराचे आहे. मला नाही वाटत कधी मला कुणाला काही बोलावं, पण मी चिडले ना की मी खूप काही बोलते हे पण सांगते. तर तुम्ही अशी घाण करत राहा. मी काही स्वच्छता मोहीम खोललेली नाही आहे, त्यामुळे तुम्ही असंच घाण करत राहा. माझ्या चांगल्या लोकांसाठी मी माझी मत मांडत राहणार, चांगलं बोलत राहणार आणि मला जसे जमतात जसे येतील तसे मी व्हिडिओ बनवत राहणार.
कारण जगामध्ये आता मी फक्त एवढे वर्ष मी माझ्या मुलांसाठी जगलेली आहे. मी माझं कर्तव्य पार पाडले आणि पुढे पण पाडणार आहे. म्हणजे काय त्यांना सोडून देणार आहे अशातला विषय नाही आहे. परंतु आता मला एका ताईने अशी कमेंट्स केली की स्वतःसाठी जग. आणि आहे तिची कमेंट्स वाचल्यानंतर मला छान वाटलं की खरंच मी आता स्वतःसाठी जगते आणि जगणार आणि मी माझ्या आवडीनिवडी जगणार. तर माझी आवड एकच आहे की मला सोशल मीडिया आवडते आणि ही माझी पहिल्यापासूनची चॉईस आहे की मला सोशल मीडियावर ॲक्टिव्ह राहायला आवडतं, व्हिडिओ बनवायला आवडतात. तर मी माझ्या स्वतःला कशात आनंद भेटतोय हेच मी चॉईस करणार. तर कसं जलतय मजनू जलतय, जल गई ना, जली ना तेरी. तर हाच प्रकार आहे. रिप्लाय पाहिजे असतो, कुणी आपलं नाव घ्यावं, कुणी आपल्याला बोलावं, यासाठी हे सगळं चाललेलं असतात घाण कमेंट्स. मला खूप एकटं वाटतंय, लय एकटं वाटतंय. नाही नंबर दिला याच्यावर फोन करा ना, म्हणजे माझा एकटेपणा कमी होईल. बरं का, एकटेपणा कमी करायचा आहे. कसा माहिती आहे का तुम्हाला? असं जवळ आलं का नाही, 5 लिटरचं पेट्रोल मेन पार्टवर वतायचं, काडी पेटवायची आणि अशी आग लावायची. तो असा छान नाचेल ना, तेव्हा कसं म्हणायचं, एकटेपणा कमी झाला का रे बाबा, झाला? जलतय मजनू जलतय. तर चला, मजाक खूप झाला. कारण आपण म्हणजे नाही का असं घाण बोलून किंवा शिव्या देऊन काही जर कुत्र्यांना फरक पडत नसेल तर त्यांच्यासाठी बेटर ऑप्शन आहे की इग्नोर. मग बस तसंच बोंबलत म्हणायचं, चांगली तेल घालून. बरोबर ना? तर आता असंच, आता समजून जायचं, प्रगती बघून लोक जळतायत आणि ही प्रगतीचा मार्ग सुरू आहे माझा. तर मी अशा लोकांची पण आपल्या आयुष्यामध्ये खूप गरज असते फ्रेंड्स. आणि हे सुरुवातीपासून असे लोक माझ्या आजूबाजूला आहेत बरं का, आहेत. पण मी कधीही त्या लोकांना लक्ष दिलं नाही किंवा त्या लोकांना जास्त रिस्पॉन्स दिला नाही आणि त्या लोकांकडे जास्त लक्ष दिलं नाही आणि त्यांच्या बोलण्यावरती जास्त रिॲक्ट केलं नाही. म्हणून आज मी इथपर्यंत आहे. जर मी एवढ्या सगळ्या दुःखातनं निघाले, इथपर्यंत पोहोचले, तर मी खूप काही जिंकल्यासारखं आहे. आणि यूट्यूबवर येऊन मी एवढी लोक आता कमवल्यात, जेवढी बी आहेत, भले ती तुमच्यासाठी 4 आणे जरी असली ना, तरी माझ्यासाठी ती करोडोमध्ये त्यांची गिनती होते. तर मी एवढं जिंकले, माझ्यासाठी हीच खूप आहे. कारण मी आज 2000 फॅमिली आपली कंप्लीट झालेली आहे आणि 2000 लोकांच्या मनामध्ये, जरी 2000 लोकांमधून काही असे कुत्रे असतील, 1500 लोकांच्या मनामध्ये तरी माझ्यासाठी चांगली जागा आहे. बरोबर ना? आणखीन काय पाहिजे? काय पाहिजे? हेच तर पाहिजे की म्हणजे नाही का, माझं ज्या ह्या लोकांनी म्हणजे नाही का आता परेशान करणार आहेत किंवा जे हे लोक परेशान करतायत, जे घाण बोलतायत, मला ट्रोल करतायत की म्हणजे मी चुकीचं हे करते, चुकीचं बोलते किंवा XYZ, हे लोक माझ्यासोबत फोटो काढायला तरसले पाहिजे. असं सगळ्यांनी म्हणजे नाही का प्रार्थना करा. असं काही होऊ दे, हे कुत्रे फोटो काढण्यासाठी तरसले पाहिजेत माझ्यासोबत. एक दिवस असा येणार आणि ते फक्त तुमच्यामुळे येणार आणि यायलाच पाहिजे. माझं एवढंच स्वप्न आहे आणि ते तुम्ही पूर्ण करायचे माझ्या ह्या फॅमिलीने. बरोबर? तर तुमचं माझ्यावरती प्रेम आहे हे मला माहिती आहे. मला तुमच्याकडून सिद्ध करून घ्यायची गरज नाही आहे आणि माझ्या व्हिडिओमधून काही शिकण्यासारखं आहे नाही आहे हे ज्याला डोकं आहे आणि ज्याला घ्यायचं आहे आणि जो हे करतो त्याला माहिती आहे. कारण ना बाकीच्यांसारखे तर माझे फालतू व्हिडिओ नाही आहेत.
आजचं हे काय आहे बघा, ते काय आहे बघा, रोज नुसतं म्हशीसारखं ह्याच्यासारखं खाल्लेलं पिल्लेलं वैद्यवनी ह्याच्यावनी राहिलेले दाखवतात किंवा कसं हे करतात. मी माझ्या व्हिडिओच्या माध्यमातून असा एकही व्हिडिओ नाही आहे माझा की तो बेकार आहे. काही माझं मिक्स केलेलं असतं, काय म्हणजे माझा स्वतःचा काही अनुभव असतो आणि काही गोष्टी घडलेल्या असतात ते मी इथं शेअर करत असते. तर का बरं, माझ्यातून काही शिकण्यासारखं नाही आहे, कुणी पण म्हणावं ही तुझ्या व्हिडिओमधून काही शिकण्यासारखं नाही आहे, असं नाही आहे. कारण मी ज्या जर्नीतून जाते किंवा काय मी बोलते ह्याच्यातून जर एक बी लेडीज किंवा एक बी महिला मुलगी जरी म्हणजे सतर्क झाली ना, तर माझ्यासाठी ती खूप करोडोमध्ये गिनती आहे त्यांची. एका बी हे महिलेनी याच्यातून बोध घेतला आणि जर तिला असं वाटलं की अरे हां असं पण भविष्यामध्ये होऊ शकतं आणि तिने जर निर्णय घेतला की मला ह्या चुकी करायच्या नाही आहेत जी मी केले, तर खूप मोठं म्हणजे मी ह्या जगात आले ना तर माझं जन्माचं सार्थक झालंय असं समजेल मी. आणि आणखीन बरंच असं आहे की काय की तुला आई वडील का नाहीत ह्या गोष्टीचा विचार कर आणि काहीतरी वाचायला सांगितलंय त्यांनी मला. तर दादा मला ते जाणून घ्यायची गरज नाहीये की माझ्या आयुष्यामध्ये माझे आई वडील का नाहीयेत. असेल काहीतरी कारण तुम्ही म्हणता ते, किंवा काही जे काही मागच्या जन्मीचं पुढच्या जन्मीचं वगैरे वगैरे वगैरे, मला त्याच्यात इंटरेस्ट नाहीये. मी आत्ताच्या जगात जगते आणि मला ह्याच्याशीच घेणं देणं आहे आणि माझा ह्याच्याशीच संबंध आहे, ना की आता पुढच्या जन्मात मागच्या जन्मात ह्याचं मला काहीच घेणं देणं नाहीये. बरोबर. आणि राहिला प्रश्न पुढच्या जन्माचा, तर मी तुम्हाला सांगते की मला ह्या जन्मच खूप आहे, मला पुढचा जन्मच नकोय. मी एवढी वैतागलेली आहे की मला पुढचा कुठल्याच ह्याचा जन्म नको आहे, की मला ह्या जन्मातच माझं शेवट असू दे, की माझा पुन्हा कधीच जन्म होऊ नये. कारण ह्या जन्मात जेवढं भोगलंय ना तेवढं पुढच्या जन्मात मला जरी सुख असलं तरी ती सुद्धा नकोय. म्हणून मला हा जन्मच परत नकोय, ना स्त्रीचा ना म्हणजे मानव जन्मच नकोय मला. तर मला म्हणजे मला जास्ती काही बोलायचं नाहीये, मला फक्त सांगायचे की म्हणजे असे पण लोक असतात की वयस्कर आज्या आहेत, त्यांनी सुद्धा खालच्या लेवलला जाऊन कमेंट्स केल्यात. कसल्या कमेंट्स केल्यात यार, खरंच असं लाज वाटते की मला ह्या लेडीज आहेत म्हणायला. तुमच्यासारखं तर नाही हो, म्हणूनच तर तुमच्या घरचे लोक जे लोक वृद्धाश्रमचा रस्ता दाखवतात ना, हे म्हातारी माणसं कदाचित त्याच लायक असतात. बरोबर आहे. मला आतापर्यंत वाटत होतं की नाही काय यार चुकीचं करतायत, वृद्धाश्रम आई वडिलांना दाखवतात हे चुकीचं करतात. पण जे तुमचे असे विचार जे बघितले ना मी कमेंट्सद्वारे, की एवढ्या वयस्कर असून सुद्धा तुमचे असे विचार आहेत, म्हणून मला असं वाटतं की ना तुम्ही ज्या जागेवरती तुमची मुलं तुम्हाला नेऊन टाकतात त्याच लायक कदाचित तुम्ही आहेत. ह्या लोकांना, अशा लोकांना म्हणतात स्वतःचं ठेवायचं झाकून दुसऱ्याचं बघायचं वाकून. पण माझं तसं नाहीये. मी माझं स्वतःच वाकून बघितले आणि मी माझं स्वतःच्याच लेकरांच्या चुकी दाखवल्यात, मी माझ्या स्वतःच मांडलंय. तुमच्यासारखं नाही बघा, तू गल्लीवरती कशी टवळगिरे टपोरे पोरं काही काही बसलेले असतात, तसंच प्रकारचे एक ग्रुप असतो ज्या म्हाताऱ्या बायकांचा, आणि त्या अशा टवळ्या बसलेल्या असतात. अशा मैत्रिणी 3-4 टवळ्या घेतात, एकत्र गोळा करतात आणि बसतात. आणि ते काय करतात माहिती का, स्वतःच्या घरातलं नाही, तिची सून पळून गेली, तिच्या मुलीनं ठेवून राहिली, तिच्या ह्यानं असं केलं, तिच्या पोराने बेवडा झालं, तिच्या जावयानी असंच केलं, तिच्या जावयानी तसंच केलं. लोकांच्या घरातली धुनी धुतात हो ह्या म्हाताऱ्या. लोकांच्या घरातली ही बिना 1 रुपयाही न घेता साफसफाई करतात, धुणे भांड्याची कामं करतात. ह्या जाऊन लोकांच्या घरातली कुटारी करतात. म्हणजेच तुम्ही धुणे भांडे करता ना लोकांचे 1 रुपयाही न घेता फ्रीमध्ये, आणि स्वतःचं नाहीच सांगत, स्वतःचं झाकून ठेवतात. ह्यांना वाटतं आमचं काही नाही, आम्हाचं कोणाला माहीत नाही. पण तो दिवा सगळ्या जगाला उजेड दाखवतो, पण त्याच्या गांडीखाली अंधारच असतो. तर एक लक्षात घ्या, तुम्ही एवढ्या म्हाताऱ्या झाल्या तरी तुमचे भुरसटलेले विचार आहेत, नुसतेच केस पांढरे झालेत. अक्कल मात्र एवढीच राहिलेली आहे, 0. अक्कल वाढलेली नाहीये तुमची वयाने, नाहीतर तुम्ही असं बोलला नसता, त्यांना अशा कमेंट्स केल्या नसत्या. ते झालं.
कमीत कमी मी तुमच्या इतकी अशी फुकटी नाही हो की दुसऱ्याची धुणे धुवत बसल. मी माझंच धुणं धुते. मी माझंच घरानं माझ्या हिंमत लागते आपल्या लेकरांची चूक आहे म्हणायला आणि आपल्या लेकरांची चूक मांडायला हिंमत लागते जी मी केली. आणि मी माझंच वाकून बघितले, दुसऱ्यांचं नाही. उलट मी दुसऱ्यांचं झाकूनच ठेवलंय, मी माझंच वाकून बघतीये. तर तुमच्यापेक्षा मी 1000 पटीनं नाही, पटीनं मी खूप योग्य आहे माझ्या जागेवरती. मी चुकीची नाही आहे आणि मी आजपासून तेच ठरवलेलं आहे की मी माझी चुकीची नाहीच आहे आणि मी ग्रेटच आहे, मी चांगलीच आहे आणि मी जशी बी आहे तशी मला मान्य आहे. मला जगाला पटवून द्यायची गरज नाही आहे आणि जगाकडे अशा कुत्र्यांकडे लक्ष द्यायची पण गरज नाही आहे. आपण आपल्या स्वतःला का कमी समजायचं? आणि मी कमी नाहीच आहे आणि मी चुकीची नाही आहे. मी चुकीची कधी असते जर तुमच्यासारखं मी स्वतःचं झाकून ठेवून दुसऱ्याचं, ह्याची पोरगी त्याच्यासोबत पळून गेली, त्याच्या पुरीनं त्याच्यासोबत जाऊन लग्न केलं, त्याच्या सुनानं त्याच्यासोबत जाऊन पळून गेली, असं जर म्हणलं असतं ना तर मी चुकीची असते. पण मी इथं दुसऱ्याचं न सांगता न बोलता इथं मी माझ्या स्वतःच्या घरातलं मत मांडलंय. माझ्या स्वतःच्या घरातली माझी मुलं कशी वागतात हे मांडलेलं आहे. आणि माझं हे खोटं नाही, मला जे वाटतं ते मी मांडलेलं आहे. तर हे माझं स्वतःचं आहे, तुमच्यासारखं नाही आहे दुसऱ्याची फुकटचं कामं करत बसली धुणं धुवून. आणि तुम्हाला मी जे हे ठेवलंय ना माझ्या चॅनलवरती येऊन घाण करायला, हे करायला, तर ही तुम्ही खूप छान पद्धतीने 1 रुपयाही माझ्याकडून न घेता इतक्या छान पद्धतीनं काम करत आहात तुम्ही की माझी हे करणं काय म्हणतात त्याला, म्हणजे माझा वाईटपणा दाखवण्यात. तर हो, मी खूप भुरसटलेले विचाराची आहे, मी खूप अशा विचाराची आहे, पण मी तशी नाही आहे. मी मान्य करणार नाही, कारण मी तशी नाहीच आहे भुरसटलेले विचाराची. भुरसटलेच्या विचाराचे तुम्ही आहात जे दुसऱ्यांच्या सुनाबळात पळून गेलेल्या लक्ष ठेवत बसतात आणि त्यांचं बाहेर इज्जत मांडत बसतात आणि इज्जत काढतात आणि त्यांना बदनाम करतात. आणि स्वतःच्या घरातली सून 10 जणांसोबत जरी जाऊन आली तरी माझी बाई चांगली आहे, ती अशी नाही आहे असं म्हणतात. तर तुमच्यासारखे ना टाकून दिलेले लोक नाही आहेत. आम्ही आमच्या घरातलंच स्वतःचंच वाकून बघतो आणि स्वतःचीच धुणे धुतो आणि स्वतःचंच लेकरांचं चुकीचं बरोबर आम्ही इथं मांडतो. तर चला भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत मस्त खा, स्वस्त राहा आणि आपली आपली काळजी घ्या. तर जगू द्या आणि अलर्ट राहा. आणि हे फालतूक लोक, तुम्ही चांगल्या पद्धतीनं माझं काम करत आहात बदनामी करायचं, तर ते असंच करत राहावं. तुम्हाला खूप साऱ्या शुभेच्छा बदनामी करण्यासाठी. आणि चांगल्या लोकांनी ज्यांनी मला सपोर्ट करत आहेत आणि चांगल्या कमेंट्स करत आहात, तर तुमच्यासाठी तर विचारूच नका. करोडो ह्या